लक्ष्मणा, तुझ्याच ताकदीवर मी त्या ठिकाणी असणारा जिवंत होतो. तू जर नाही राहिलास ना लक्ष्मणा, माझा सुद्धा देह ठेवणार नाही. प्रभू रामचंद्र बोलू लागले, हे लक्ष्मणा, अरे किती तुझा गुण आठवू. अरे 14 वर्ष कष्ट घेतलंस ना लक्ष्मणा, रानावनामध्ये माझी सेवा करण्यासाठी आलास लक्ष्मणा. दिवसभर त्या ठिकाणी फळमुळं मला खाण्यासाठी आणलेस लक्ष्मणा. अरे एवढं कार्य तू माझं केलंस ना. हे लक्ष्मणा, अरे रात्रभर तू झोपला नाहीस ना बाळा. अहो रात्री जागा होताच ना, माझे पाय चोपीत होतास ना लक्ष्मणा. लक्ष्मणा, माझी सेवा कोण करील आता. तुझे अष्टविता मज होतशी दुःखावस्था हृदय मोठं होईल आता. हे लक्ष्मणा, लक्ष्मणा, अरे मला हो दे, उठ बाळा लक्ष्मणा. लक्ष्मणा, एवढं दुःख झालं नाही या देहाला. अरे तू जर नाही उठलास ना लक्ष्मणा, माझ्या देहाचा त्या ठिकाणी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. माझं हृदय संपल्याशिवाय राहणार नाही. अरे काय म्हणू आता लक्ष्मणा, काय बोलू तुला. अरे तुझ्याशिवाय कोण आहे माझं. अरे तुझ्या जीवावर एवढा अटॅच केला ना मी. तुझ्या जीवावर मी या ठिकाणी एवढ्या वनवासामध्ये राहिलो ना लक्ष्मणा. तुझ्या जीवावर एवढा मोठा असणारा या वनाचं रक्षण करण्याची शपथ घेतली ना लक्ष्मणा. मला काय झाले शोकामधून बाहेर निघलेले प्रभू रामचंद्र वीर श्री निर्माण झाले. विचार केला, अरे मी काय करायला लागलो आहे, कशामुळे रडायला लागलेलो आहे. सामुग्री आम्ही त्यावून दाविली सामुग्री स्वामित्र शरीरा उठावी. अरे स्वामित्राला उठवण्याची ताकद आहे ना माझ्यापाशी. काय करतात पुढं. अगस्ती ऋषीने निश्चित सोचला या बाबती मी त्यावून अगस्ती ऋषीनं एका असणाऱ्या आचमनामध्ये पूर्णपणे असणारा समुद्र संपवला. आम्ही एका बाणानं त्या ठिकाणी समुद्राला संपील एवढी ताकद आहे माझ्यापाशी. स्वामित्राची जीवन स्त्रिया देईल धड करी तव करीन भोवरी. स्वामित्राची जीवन काळा तो असणारा समुद्र, स्वामित्राच्या देहामधलं पाणी संपलेलं आहे. तो त्या ठिकाणी सागर जोपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत त्याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लक्ष्मणाच्या देहामधलं तेज, माझ्या देहाची उष्णता त्या तेजानं संपवलेली आहे. एका बाणामध्ये त्या तेजाला संपवेल, त्या असणाऱ्या देवतेला संपवेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या देहाच्या ठिकाणी तेज निर्माण करेल. बाणानं सर्व विश्व त्या ठिकाणी संपील, पण लक्ष्मणाचे प्राण काळा या ठिकाणी आणून द्यायला लावेल, भाग पाडेल. माझ्या स्वामित्राचं हृदय आकाश बंद काढलं का सर्व आकाश त्या ठिकाणी एका बाणामध्ये पूर्णपणे शून्य केल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाचं हृदय आकाश जागा करीन आणि लक्ष्मणाला जागा करीन. सर्व देवाला दंड देईल, सर्व देवाला मारील आणि माझ्या लक्ष्मणाच्या देहाच्या ठिकाणी जे जे इंद्रिय त्या त्या देवतेला नष्ट केल्याशिवाय सोडणार. एका बाणामध्ये सर्व दिशा संपविल आणि माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी जी असणारी पोकळी आहे ना ती भरून काढील. एका बाणामध्ये सूर्याला मारेल, पण माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामधलं तेज त्या सूर्याला वापस आणायला लावेल. अश्विनी देवा दोन्ही व्रत केला आहे अग्राधी त्याचा कदतिया खाऊन या स्वामित्राची आता वपिलाव. मग अश्विनी देवाला त्या ठिकाणी असणारा दंड देईल आणि माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाचे दोन्ही बाहू जे असणारे शांत आहेत ते त्या ठिकाणी जागृत करेल. काढून एखादा त्या दर्शना केली रस्ता सोडिया हिरोनी आणि नया दाना चिरविली आता स्वामित्राची. वरुणाला सुद्धा त्या ठिकाणी असणारा दंड करीन. ज्या ज्या दैवतेनं माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाच्या देहाचे इंद्रिय बंद पडले त्या त्या दैवतेला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. वायूला मांडली गजगजा केला सुमित्राचा 12 वर्ष मिळून वायुदेवानं त्या ठिकाणी बंड मांडलेला आहे. माझ्या सुमित्राच्या देहाच्या ठिकाणचा वारा सर्व त्या ठिकाणी काढून घेतलेला आहे. या सर्वांचा त्या ठिकाणी त्याला दंड देईल. इंद्राला दंड देईल. इंद्रानं माझ्या बरोबर वर मांडलेले माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाचे असणारे हात, हाताची देवता इंद्र आहे, त्याने त्या ठिकाणी शांत केले. इंद्राला त्या ठिकाणी
बोलू लागले. येली उपेंद्राच्याला युक्ती कुंडली या गगना शक्ती तयाची लावली या उपेंद्राला त्या ठिकाणी दंड दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या लक्ष्मणाची चलनवलनाची शक्ती त्यानं संपवलेली आहे. त्याला त्या ठिकाणी मारेल. वाळीला द्वारपाळ केला वामना विक्रम या भला वा. सुमित्राचा उठाला चालविला मागे केलं. भगवंताला त्या ठिकाणी वामनाने द्वारपाळ केलं. त्याला त्या ठिकाणी जसा दंड दिला तसा सर्व जर त्या ठिकाणी विश्लेषण करायचं म्हणलं तर पुन्हा अध्याय वाढणार आहे. नभोवाणीतून झाली शेषा खुंटाला शब्द नभानं त्या ठिकाणी असणारा बंड मांडलं. माझ्या लक्ष्मणाचा असणारा त्या शब्द त्या ठिकाणी खंडित केलेला आहे. त्याला दंड देईल. रोगे तरी चरण राही ओगे सुमित्राची या मुलं मूर्तिता करून राहिला. असा असणारा सुमित्राला जो मूर्छित केलाय त्या दैवतेला दंड दिला आणि त्याला जागृत करायला भाग पाडले. दंडमित्याची सोयी विरोधी आणि धर्माची साधुर्य संकल्प विकल्पाची उठविला स्वामित्रा. माझ्या लक्ष्मणाच्या देहाचा संकल्प विकल्प त्या ठिकाणी संपलेला आहे. त्या दैवतेला दंड करील आणि त्याचा संकल्प विकल्प जागृत करील आणि लक्ष्मणाला वटवेल. प्रमयाने बुद्धी केली अमंता उठविला दयाचे ब्रह्मयानं लक्ष्मणाची बुद्धी त्या ठिकाणी मंद केलेली आहे. त्या ब्रह्मयाला दंड दिला आणि लक्ष्मणाची बुद्धी त्या ठिकाणी जागृत करील. दयाची सोहंबार करीन सर्वतज्ञा सारून मी धरीन स्वरूपी अभिमान जव स्वामित्रा. सर्वाला जोपर्यंत लक्ष्मण जागृत होत नाही तोपर्यंत एकाही दैवतेला जिवंत सोडणार नाही. विष्णू येऊन त्वरित न करी स्वामित्रा सावचिता तरी तो जोपर्यंत विष्णू प्रत्यक्षात येऊन सुमित्राला सावध करणार नाही तोपर्यंत विष्णूचं पद सुद्धा जागेवर ठेवणार नाही. लक्ष्मणाच्या विर्यादाने पुढे शोभना रघुनंदन अंतकया येऊन आव एवढा क्रोध प्रभू रामचंद्राला आले. अंतकाला अंतकाशी असणारी अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. धनुष्याला बाण लावलेला काय होत आहे पुढं. मारीन राक्षसा काळा जाळी हे झाला चंद्रमया कल्लोळा काळ काळ. एका बाणामध्ये सर्व राक्षसच काय कळी काळाला त्या ठिकाणी असणारा दंड देईल आणि सर्व विश्व संपवल्याशिवाय सोडणार नाही. एवढा क्रोध प्रभू रामचंद्राला आलेला आहे. अकाळा मांडला युगात या लोका बाळ हरदरित राम येता कुळातून त्या डोळे युगाच्या ठिकाणी झालंय. लोकपाळ हादरलेले आहेत. जर रामानं बाण सोडला तर सर्व विश्व संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणे काय झाले ब्रह्मदेव विचार करू लागला. काय झालं. प्रलय काळ आलेला आहे. काय करावं रामाला विचार करू लागला ब्रह्मदेव. अवता सगळ्या अर्धदंडा पळत या बरखंडी या सैरा ते देखून या तोरा प्रभू रामचंद्राचं ते रूप पाहिलंय. सगळं जिकडे तिकडे पळू लागलेले आहेत. वानर सुद्धा घाबरलेली आहे. नळालीला आधी जांबुवंत अंगद सुग्रीवा कपिनाथ विभीषण लागत रघुनाथ प्राणी तिथं त्या ठिकाणी असणारा अंगद जांबुवंत आणि नळनीळ जांबुवंत त्या ठिकाणी असणारा विभीषण प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत घाललेले आहेत. बोलू लागलेत. काय बोलतात. पूर्ण अवतार राम रावा कळी करून या हे प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार आहे तुमचा. कळी काळाला त्या ठिकाणी जन्म देणार. त्या कळी काळाला संपवलं तर काय म्हणतील लोक. कळ प्रव्या करती बोला लागी या जीवव्रत तू सकळात या पाळी. हे प्रभू रामचंद्र तू सर्वाचा असणारा दाता आहे. सर्वाचा असणारा पिता आहे. जरी चुकले तरी ही तुझी बाळ आहेत. माफ कर देवा आणि तुमचा क्रोध शांत करा. एकाच्या अपराधासाठी राहणे हे प्रभू रामचंद्र एकाच्या अपराधासाठी सर्व विश्वाला त्या ठिकाणी मारणं सर्वाला मारणं योग्य नाही. प्रभू रामचंद्र तुम्ही सांगितलं एकासाठी नाही म्हणून अंगदाला त्या ठिकाणी शिष्टाईला पाठवलं. देवा आठवण करा आणि क्रोध शांत करा. तू जनक सगळाचा पिता पिता महाचा निरा प्रधानी मळाचा सारा काहीचा करीतोच हे प्रभू रामचंद्र आता कसा सर्वाचा घात करण्यासाठी उठलास. त्यावेळेस तर तुम्ही सांगितलं ना शिष्टाई करायचे. एकाचा अपराधासाठी सर्वाला मारायचं नाही आणि मग एका लक्ष्मणासाठी तुम्ही काय एवढं त्या ठिकाणी उग्र रूप धारण केले. दोन्ही चरणांना कोया दोन्ही चरणावर साष्टांग दंडवत घातला. रामा राग शांत करा. रामा माफ करा. भक्ताचा अकरा पळू श्रीरामतीनं दयाळू गेला कल्लोळ या प्रताप. हे प्रभू रामचंद्र ब्रीदेने तुझं भक्ताला रक्षण करायचं. भक्ताला पायापाशी ठेवायचं आणि त्याच भक्ताचं निर्दळन करायचं. हे उग्र स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी सोबत नाही. रामा माफ करा. हे प्रभू रामचंद्र एकासाठी कशामुळे एवढा असणारा त्या ठिकाणी पूर्ण रुद्र रूप तुम्ही धारण केले. सर्वांचं रक्षण करण्याचं कार्य तुमचं आहे. क्रोध शांत करा. एकासाठी सर्व विश्वाचा नाश करू नका अशी विनंती करू लागलेली. भक्ताचे वचन रघुनंदन केले. हे प्रभू रामचंद्र सूर्यवंशाच्या कुळाचा ब्रीद आहे ना. निज भक्ताच्या उल्लंघनाचं शब्दाचं उल्लंघन करायचं नाही. आता का त्या ठिकाणी उल्लंघन करू लागलात अशी विनंती सर्वजण करू लागले. एका बलाची दिट्टी एका जनातली नातली गोष्टी घाली श्रीरामाची मिठी ब्रह्मतत्व सृष्टी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणावर मिठी सर्व असणाऱ्या त्या भक्तांनी वानरांनी त्या ठिकाणी नळ जांबुवंत राजा सुग्रीवानं त्या ठिकाणी घातलेली आहे. काय करतात. एका जनातला चरण प्रतून रघुनंदन केले कृताच्या सर्वांनी त्या ठिकाणी असणारा प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या चरणावर केलेली आहे आणि प्रभू रामचंद्राचा क्रोध त्या ठिकाणी
श्रीराम भावार्थ रामाने युद्ध कांदा एका गारटी रघुनाथ क्रोधाय मान नाम रामचंद्र भगवान की जय. चला पुढील वाचक सूचक. आणि बाबा पुढात असला पुढील वाचक लक्ष्मी तांदळे व सूचक चांगदेव तांदळे. महाराज म्हणले ना आता तुम्ही रापाळ लावताल म्हणलं आता कशाला त्यांचा शब्द पडू दे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्रीराम प्रथा वानरगणा शरणगता विभीषण सृष्टिगाता कळोनी केला उपचन क्रोधांचे. बघा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला राग आलेला आहे. शरणगत असणारा विभीषण वानराच्या समवेत त्या ठिकाणी सांगू लागलेल्या रामा या सृष्टीचा निपांत होऊ पाहता ये राग आवरा अशी विनंती करू लागलेला आहे. शांत करोनी कोपासी आविष्टनी महावेशी काय बोलता सुग्रीवासी सावकाशी पर्यासा. बघा देवाला भक्ताची आवड आहे आणि भक्ताचं बोलणं ऐकलं आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने राग आहे तो शांत केला आणि राजा सुग्रीवाला काय बोलतात. पुढे घेऊन या लक्ष्मणा सुग्रीवाते बोलावून आदिन परिदिन वचन दशरथ नंदन बोलत. बघा दशरथाचा मुलगा असणारा रघुनंदन त्याने असणारा बंधू लक्ष्मण मांडीवर घेतलेला आहे. तीन वदन कोमेजलेला चेहरा आहे आणि काय बोलू लागला. सुग्रीवा परिस विनाविती तू अचक मित्रारथी तुझे उपकार किती म्यावंचो नक्ती बोलावे. हे राजा सुग्रीवा अरे तुझे किती उपकार झालेत माझ्यावर आणि माझ्याकडून या ठिकाणी काय अपराध होतोय. आता माझ्याकडून झालेला या ठिकाणी काय मला आता या ठिकाणी काय करावं ती कळा नाही राजा. आता मला या चिंतेतून सोडवण्याचं कार्य कर. मी तुझ्यावर जे तुझं कार्य केलंय त्याचा प्रत्युपकार तू करणार होतास शब्द दिला होतास पण तो अपुरा राहतोय की काय राजा असं राम त्या ठिकाणी तीन वदन करून बोलतात. मजन बोलावे सर्वथा काय तोंड दाऊ समजता पुढविन शरणगता वचन व्रत उलगलो. हे राजा सुग्रीवा अरे हे वाचन मी शब्द दिलेला आहे. विभीषणाला मी राजावर बसवीन मग राजा रावणाचा अंत होत नाही. माझा बंधू दुःखात पडलाय त्या दुःखाच्या मोहात मी पडलोय बाबा. आता दुसरं काही करणं होत नाही. आता हे संकट माझ्यावर आलंय दिलेला शब्द पाळणं होत नाही. काळ तोंड झालंय आता हे काळ तोंड कुणाला दाखवू राजा असं राम बोलतात. माझे अंतरगळाचे वचन तोंड लागावे आपण शेवे घेऊनी वानरगण किष्किंधे गमन करावे. हे राजा अरे आता दुःख झालंय मला आणि माझ्यासाठी तो या ठिकाणी ताटकळत बसणं किंवा या माझ्या दुःखामध्ये या ठिकाणी बसण्यापेक्षा ही वानर सैन्य का बाबा काय कर घे आणि राजा किष्किंधेला घेऊन सैन्य घेऊन जा बाबा. माझ्यापाशी बसून उपयोग होत नाही. माझा बंधू सावध होत नाही. मी दुःखाच्या अवस्थेत आहे. मग काय कर तू या ठिकाणून वानर सैन्य घेऊन किष्किंधेला जा. विभीषण सर्व नेवा सर्व प्रकारे संसावा रावण करोनिया मावा घेईल जीवा यांची. हे राजा सुग्रीवा मी
शब्द आहे शरणागत असणारा बिभीषण आहे. मी दुःखात पडलोय, राजा रावण मायावी कपटी दुराचारी, तो काय करील, मावा घालील, बिभीषणाला मारील. हे शब्द मी दिलेला, माझा काय होईल, प्रीत माझं खोटं होईल. त्याच्यासाठी तू काय कर, बिभीषणाला बरोबर किष्किंधेला घेऊन जा. व्रत जन्मायासी साहरिन रावणासी अभिषेकीन बिभीषणासी निज जगेसी अतिवचन. ए सुग्रीवा, मी वचन दिलं होतं रे बाबा, राजा रावणाला मारीन आणि बिभीषणाला राजगादीवर बसवीन. हे शब्द बोललो, हे माझे शब्द खोटे झाले. व्रता बोललोय म्हणले, आता हे खरं होत नाही असं राम बोलतात. व्रत गेला तो पान ना माराव्याची रावण न कुडविता बिभीषण प्राण लक्ष्मण वंचिला. बघा सांगितलं, बिभीषणाला शब्द दिलेला पाळणं झालेला नाही. माझ्या या ठिकाणी तोंडाला काळं लागलंय, ते झालं आणि माझा बंधू सुद्धा वाचत नाही. माझ्यावर दोन बाजूनी दुःख पडलंय. मग बिभीषणाचा जीव वाचवण्यासाठी राजा तू काय कर, तुझ्या बरोबर घेऊन जा, त्याचं संरक्षण कर. राम पुन्हा पुन्हा विनंती करतात. सौमित्राचे निज बळे छेदिन रावणाचे शिसाळे ते अवघेची व्रता गेले रणी मोकलिले. राजा सुग्रीवा, मी कुणाच्या जीवावर बोललो होतो, माझा बंधू असणारा लक्ष्मण, त्याच्या जीवावर शब्द केलता. मी राजा रावणाचे शिसाळे मुंडके तोडून टाकीन आणि बिभीषणाला राज्य देईन. मग माझा बंधूच आता माझ्या साथीला राहिला नाही. कुणाच्या जीवावर राजा रावणाला मारू, माझा बंधूच उठत नाही. बंधू त्या ठिकाणी विकळ अवस्थेत पडलाय. मग बोललेले शब्द खरे होत नाहीत राजा. मग मी बोलतोय तेवढा ऐक, शरणागताचं रक्षण कर. रावणा बापुडे किती सौमित्र बळे त्रिजगती नागावे मी रघुपती ते शक्ती प्रतिहत झाली माझी. सांगितलं माझी शक्ती, माझं बळ आहे, हात झालंय. मला आता या ठिकाणी बळ राहिलं नाही, हीन शीन झालोय म्हणले. माझी काय अवस्था झाली. राजा रावणाचं कशाचं बळ आहे, राजा रावण बापूड आहे. माझा लक्ष्मण धनुर्गारा होता, पण तोच धरण या ठिकाणी धरणीवर पडलाय. त्याच्यामुळं माझ्या शरीराचे जे हालचाल आहे ती सगळी थंड झालंय. अतिशय माझं शरीर हलवत नाही, बोलायला पण आवाज निघत नाही. बळच बोलतोय बाबा. सौमित्र माझा निज प्राण सौमित्र मी सबळ जाण त्रिभुवन जाण त्रिभुवन क्रमी. सांगितलं माझ्या लक्ष्मणाच्या पुढं त्रिभुवन थोकडे म्हणले. माझा भाऊ गेला, मला कशाचीच गरज नाही आता. हे राजे नको, हे या ठिकाणी मरत नाही. माझाच भाऊ मेलाय, त्याच्यावर कसं जावा. दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळलाय. राजा आता माझी हात हालत नाहीत, पाय हालत नाहीत, सर्व शरीर माझं तीर झालंय. काय करावं ती कळत नाही. म्हणून फक्त एवढं शब्द पाळ, बिभीषणाचं संरक्षण कर. सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी प्रति व्यक्ती सौमित्र माझी दळशक्ती त्रिजगती माझारी. सांगितलं त्रिभुवनामध्ये त्रिभुवनाच्या मध्ये असणारी सर्व शक्ती गती मती ही सर्व माझा लक्ष्मण होता. मग लक्ष्मण धरणीवर पडलाय, आता माझं काहीच चालत नाही. बुद्धी मंद झाली, हालचाल स्थिर झाली. आता काय करावा मला राजा काही कळत नाही असं सुग्रीव राजाला तीन शब्दात राम बोलू लागले. सौमित्र माझा निजवा सौमित्र माझा विसवा सौमित्र माझा वलावा सौमित्र विन जीव जीव पण कैचे. सांगितलं लक्ष्मणाशिवाय मला जीव असला तरी जीव गेल्यासारखा झालाय. लक्ष्मण माझा विसावाय, लक्ष्मण माझा वलावाय, जीव की प्राण असणारा लक्ष्मण आता माझ्या संगतीला नाही. मला काहीच आठवत नाही रे राजा. सुग्रीवाला विनंती करत आहेत. सौमित्र मोकेलिता येत
पुढील मला वाचक सोडून भास्कर गेलाय. महाराज आता चौरे या जीवाची ठिकाणी वाडी व माझ्या सूचक जीवनाला आरडे महाराज. अर्थ नाही. हे जीवन या ठिकाणी जिवंत असलो तरी लक्ष्मणाच्या वेगळं मेल्यासारखी अवस्था माझी झाली. आता मला या ठिकाणी काही उरलं नाही असं राजा सुग्रीवाला रामप्रभू बोलतात. विभीषणाची श्रेणी मी झालो सकळ जनी उत्तर न बोलावे वचनी लाज मनी वाटत. प्रभू रामचंद्र म्हणतात आता मला या ठिकाणी तोंडातून शब्द काढू वाटत नाही. माझी मनालाच लाज वाटू लागलेली. शरणागत त्या ठिकाणी राखलं झालं नाही. मी शब्द दिलेला पाळणं झाला नाही. मग या जगामध्ये मी तोंड कसं दाखवू? काळ तोंड झालं. शब्द मला बोलायला आता माझी वाचा कुंकली म्हणले काही माझं चलत नाही असं त्या ठिकाणी राम हिनवणी बोलू लागलेले आहेत. हॅलो, उठा आता सर्वजण. शेवट अध्याय आणि मारुती खाली आल्यानंतर नारळ फोडू नका. त्यावेळेला स्टेजवरलं नारळ फोडलं जाईल तेव्हा नारळ फोडा. आणि नारळ फोडत असताना पुढे जे आडवे दगड आहेत ना, दगड कळाले का? आडवे जी लांब लांब दगड पडलेले आहेत ना, त्या दगडाच्या डोसक्यात फोडतात. एका गावामध्ये असंच शक्तीमध्ये नारळ फोडा गेली. स्वतःच लेकरू पुढं झोपलेलं त्याच्यात टकोऱ्यात आणलं. नारळ 35 रुपयाचं आहे, पण आयुष्याची खराब करू नका, कारण झोपीत उठलेल्या माणसाला कळत नाही. आणि हनुमान सोडण्याकरता हनुमानवाल्यांनी जवळ थांबण्यात येतं आता. नाहीतर मारुती इथं आला आणि तो तिकडेच राहिला असं करू नका. विभीषणाचा ऋणी मी झालो सकळ जनी उत्तर न बोलवे वचनी लाज मनी वाटत. असो ब्रह्मांड नायक रामप्रभू, ज्याची सत्ता काळावर आहे, ज्याला सर्व माहिती आहे, कारण केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी. त्याला सगळं माहिती आहे. बोलीला वाल्मिक तैशीची करीन. रामायण माहीत आहे, पण वाल्मिकाच्या शब्दाला मान देण्याकरता ब्रह्मांड नायक रामप्रभू ज्याची सत्ता जगावर आहे, तो जगाकडे याचना करू लागला. राजा सुग्रीवा, जर माझा लक्ष्मण म्हणजे कोण? भाऊ का? लक्ष जर माझं बाजूला गेलंच तर परमार्थाची साधना करून सुद्धा उपयोग नाही. साधना तर साध्य प्राप्त करण्याकरता साधन हाच परमार्थ. मग साधन वाया जाणार नाही. याच्याकरता तू लक्ष दे आणि तू मुलं बाळं लेकरं बाळं घेऊन किष्किंधा नगरीला जा आणि आनंदात राज्य कर. आणि असं म्हणणं अवघाची संसार कवा सुखाचा करीन. ज्यांनी सांगितलं रामा, ज्याच्यात रामच नाही ते संसार सुद्धा मिथ्या आहे. सत्य संसार नाही आहे. याला म्हणायचं अवघाची संसार, बाकीचा नाही. अशा प्रकारची कथा इथपर्यंत आली. अध्याय व्यवस्थित होते. चंग महाराज 6:30ला सूर्योदय. तुझ असेल सामर्थ्य तरी निवटूनी लंकनात अभिषेकी शरणांगत मजरून मुक्त. ब्रह्मांड नायक रामप्रभू सांगतात, राजा सुग्रीवा, आता माझे तर हातपाय गळाले. गडे महाराज हातपाय गळाल्यावर लोक शक्तीला येतील. जवळ पाय चांगले तवर शक्ती ऐकायला कुणीच येणार नाही. जेव्हा असं बसता येईल का तेव्हा शक्तीला लोक गुडघे दुखायल्यावर. ब्रह्मांड नायक सांगतात, माझे हातपाय गळाले, आता माझ्या याच्याने युद्ध करणं होत नाही. जर सुग्रीवा तुझ्या सामर्थ्य असेल तर तू रावणाला मार, विभीषणाला लंकेचं राज्य दे आणि 33 कोटी देवाची बांधवडी सोड. 9 ग्रहाची बेडी राजा रावणाच्या आसनावरची सिंहासनावर पालतेत ना, ते सोयीचे कर. असंच एक जणांनी शनिदेवाला विचारलं, तुम्ही कुणावर बी रागवतात म्हणले, पण मोठ्यापाशी तुमचं चालत नाही. ते म्हणले मोठा कोण? म्हणले रावण.
ते मला एकच कर, आम्ही पालती ते आम्हाला सोयीचं कर. नारदानी सांगितलं, रावणा वैऱ्याच्या छातीवर पाय द्यायचा असतो, पाठीवर नाही. ऐकलं ना रावणाने, ते सोयीचे केले आणि शनी असणारा त्याला लागला, म्हणून राजा रावणाच्या कुळाचा नायनाट झाला. रावणाचं कुळ कमी नव्हतं, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू आणि 80,000 बायका. तरी रावण रामायण सांगत होता. आम्ही म्हणतो 2 बायकावाल्यांनी सांगू नये, मी म्हणतो खुशाल सांगावा. इतके निमी तुमचा कृपोपकारी जन्माचा, ऋणी आहे सकळांचा बहुत वाचा. काय एवढ्याने मी कृतज्ञ उपकारी तुमचा. एवढा उपकार जर माझ्यावर केला तर जन्मोनी जन्मी मी तुमचा ऋणी आहे. कोण म्हणतं? देव भक्ताला म्हणू लागलेला आहे. राजा सुग्रीवाला रामजी बोलू लागले. मनोनी घातले लोटांगण, सुग्रीवा तुझे धरिले चरण. करावे किसकिंदा गमन, विभीषण ब्रह्मांड नायक रामप्रभू ज्याची सत्ता जगावर आहे, त्यांनी लगेच पायावर लोटांगण सुग्रीवाच्या घातलं. कसलाही मोठा माणूस असला, येरी जरी नाही पाया पडला तर मला वाटतं 5 वर्षानंतर एकदा पायास राहू द्या लक्ष म्हणतो का नाही. पुन्हा डांबर खडी का खाणं व्हायना, इथले सोडून बरं का. बरोबर आहे का नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, मी एवढं जर माझं काम केलं तर सुग्रीवा मी तुझ्या पाया पडतो. ब्रह्मांड नायक रामप्रभू लोटांगण घालणार, एवढ्यामध्ये सुग्रीवानी वरच्या वरी देवाला धरलं. कुणी कोणाच्या पाया पडावं याचं तरी मेळ पाहिजे ना. बापाच्या पाया बापानी लेकाच्या पडायला हरकत नाही महाराज, पण आईने कधीच लेकाच्या पाया पडू नाही. तरी बऱ्याच मायाला म्हणावं लागतं, पप्या तुझ्या पाया पडते पण एवढं ऐक. तरी माय लेकराला म्हणते आणि नवऱ्याला म्हणते आमचे त्याला काहीच कळत नाही. इथल्याला नाही बरं का. बऱ्याच बाया म्हणते 2 तास रामायण सांगू द्या, घरी गेले की घरचे मास्तर म्हणते आमचं येडे गेलं तिकडं बॉम्ब लायला. येडे आहे का? कारण स्वतःची ज्याची घरात किंमत नाही त्याची गावात किंमत राहत नाही. ज्याची गावात किंमत नाही माऊली, त्याची बाहेर किंमत कशाला राहील. म्हणून आपली किंमत राखण्याकरता आपल्याला नीट राहावं लागेल. तसं ब्रह्मांड नायक राजा सुग्रीवानी विचार केला, देवाची किंमत राखण्याकरता आपल्याला नीट राहावा लागन. पत्ते नाम विठोबाचे. परमार्थाची साधना कुणालाही करता येते, पण नियम पाळता आला पाहिजे. मी असंच म्हणलं एकदा सांगू महाराज, पत्ते नाम विठोबाचे. आमचा सांगणाराच पत्ते खेळत बसला. ते म्हणला पत्ते नाम विठोबाचेच ना. पत्ते कुणी पाळायचे, सांगणारानी का ऐकणारानी. कारण बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाहीतर आमच्यासारख्यानी सांगायचं ना वडापावच्या गाड्यावर झपका हाणायचा. हे नाही आहे. वनवासी बिचारे 14 दिवस वनवासाला गेले. 14 दिवस पायी वनवास केला आणि इथं 14व्या दिवशी खुशाल बसले आणि लक्ष्मीला उभा केलं. कारण 50% आरक्षण. पाठीमाग त्या उभा त्यांनी खुशाल खुर्च्यावर पाय हलवीत बसले. आम्ही इथलेच आहे बसायचं. कृपा